आपल्या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज आपण पूजेचे साहित्य बघणार आहे। तर मिशोवरून मी ऑर्डर केलेले आहेत वस्तू। तर अगदी स्वस्तात मस्त आहेत, क्वालिटी याची छान आहे। मी बॉक्स सगळे ओपन करून बघितलेत। तर दसरा आहे, दिवाळी आहे, त्यासाठी मी छोटे छोटे वस्तू मागवलेल्या आहेत, त्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात अगोदर हा बॉक्स ओपन करून दाखवते। तर असा कार्डबोर्ड मध्ये दिलेला आहे, पॅकेजिंग छान आहे याची। तर बघू शकता हा ट्रे किंवा जी बास्केट असते तर हे मी मागवलेलं आहे। तर कलर छान आहे, बघू शकता याचा। तर याला असं हँडल देखील आहे। याचं मटेरियल जे आहे ते मेटलचं आहे। डिझाइन बघू शकता, खूप छान अशी डिझाइन आहे याला। कलर असा गोल्डन आहे, याची फिनिशिंग छान आहे। खालच्या बाजूने प्लेनच आहे, याला धरण्यासाठी असं सुंदर असं हे हँडल आहे। तर याला तुम्ही डेकोरेशनसाठी ठेवू शकता, याच्यामध्ये फूड किंवा टी कॉफी सर्व करू शकता। क्वालिटी मस्त आहे याची। तर जास्त मोठा ट्रे नाहीये, तर माझ्या हाता एवढाच आहे। किंवा यामध्ये तुम्ही पूजेचं साहित्य ठेवू शकता, फुलं ठेवू शकता, नारळ ठेवू शकता, किंवा जे काही साहित्य असतं ते ठेवू शकता पूजेचं तुम्ही। तर खूप अशी छान क्वालिटी आहे याची। तर यामध्ये तुम्ही फुलांच्या पाकळ्या ठेवून, यामध्ये दिवा ठेवून तुम्ही दिवाळीसाठी डेकोरेशन म्हणून ठेवू शकता। खूप छान क्वालिटी आहे याची, तर नक्की परचेस करा। आता यानंतर आपण पुढची वस्तू बघूया। तर बघू शकता बॉक्स याचा असा आहे। तर यामध्ये मी जे कोकोनट फोडण्यासाठी प्लेट आहे ती मागवलेली आहे, स्टेनलेस स्टील मध्ये आहे। तर बघू शकता अशी ही छोटीशी प्लेट आहे, अगदी माझ्या हाता एवढीच आहे। जड आहे एकदम, जो मधला भाग आहे एकदम जड आहे। यावरती तुम्ही नारळ फोडू शकता। तर प्रत्येक घरात ही प्लेट असायलाच हवी, म्हणजे नारळ फोडण्यासाठी लागतेच ही। तर या प्लेटच्या पाठीमागे हा जो भाग आहे हा मेटलचा आहे, छोटासा तुकडा लावलेला आहे, आणि सेंटरला जे आहे ते रबर आहे, म्हणजे होल्ड असं ताट जे आहे ते असं होल्ड होतं। तर क्वालिटी बघू शकता छान आहे, स्टेनलेस स्टील आहे, मजबूत आहे एकदम। तर फरशीवर आपण नारळ न फोडता यावरती तुम्ही फोडू शकता, आणि जे पाणी आहे ते यामध्येच पडतं, तर फरशी देखील घाण होणार नाही किंवा तुटणार नाही। तर क्वालिटी याची मस्त आहे, अगदी 200च्या आतमध्ये त्याची प्राइस आहे। तर नक्की तुम्ही परचेस करू शकता। आणि यासोबतच जे नारळ सोलण्यासाठी आहे पिलर ते देखील दिलेलं आहे। तर बघू शकता हे आहे असं। तर याच्याने तुम्ही नारळाची जी साल आहे किंवा ते केसर असतात ते काढण्यासाठी दिलेलं आहे। याची क्वालिटी देखील खूप छान आहे। तर अगदी 200च्या आतमध्ये याची प्राइस आहे, तर नक्की तुम्ही परचेस करू शकता। तर यानंतर तुम्हाला पुढचं प्रोडक्ट दाखवते। तर हे मी दिवे मागवलेले आहेत। तर पॅकेजिंग अशी आहे, छोटेसे दिवे मागवलेले आहेत। तर बघू शकता असे ऍपल शेपमध्ये 2 सेट ऑफ 2 मध्ये मी दिवे मागवलेले आहेत। तर बघू शकता याचं जे मटेरियल आहे ते ब्रासमध्ये आहे। याचा कलर जो आहे तो गोल्डन येलो मध्ये आहे। वरती याला झाकण्यासाठी असं आहे। तर आतमध्ये पण बघू शकता तुम्ही, क्वालिटी बेस्ट आहे याची। तर दिवा जो आहे तो छोटासाच आहे, तुम्हाला अंदाज कळाला असेल। तर सेट ऑफ 2 मध्ये आहे, अगदी 300च्या आतमध्येच आहेत। तर याची क्वालिटी खूप छान आहे। तर मला तुळशी जवळ लावण्यासाठी दिवे पाहिजे होते, तर त्यासाठी मी हे दिवे मागवलेले आहेत। तर क्वालिटी याची मस्त आहे, दिसायला देखील खूप छान दिसतात। अगदी 300च्या आतमध्येच आहेत, 250 पर्यंत किंवा 300च्या आतमध्येच आहेत। याची प्राइस जी आहे तुम्हाला किंवा स्क्रीनवरती दिसत असेल याची प्राइस। तर खूप छान क्वालिटी आहे, नक्की तुम्ही परचेस करू शकता। तर आता दिवाळी म्हणल्यानंतर आपण दिवे वगैरे लावतो, तर त्यासाठी ही परफेक्ट असे हे दिवे आहेत, तर नक्की तुम्ही परचेस करा। आता यानंतरचं प्रोडक्ट तुम्हाला दाखवते।
तर पॅकेजिंग अशी आहे कार्डबोर्डमध्ये. तर मी धूपदाणी मागवलेली आहे. तर खूप छान असं बबल रॅप करून दिलेलं आहे, बघू शकता. वाव, कलर मस्त आहे याचा. तर खूप छान अशी क्वालिटी आहे याची. डिझाईन देखील खूप छान आहे. तर याला इथं असं हँडल आहे याचं. तर आतमध्ये असं हँडल देखील दिलेलं आहे. तर हे जे आहे ते असं लावून घ्यायचं आहे याला. अगदी पटकन असं होतं, बघू शकता. हे असं धरण्यासाठी आहे, म्हणजे हे जर गरम झालं तर इथे हे दांडा जो आहे याचा धरण्याचा तर तो लाकडी आहे. तर बघू शकता क्वालिटी मस्त आहे याची. आणि हे असं ओपन होतं. आतमध्ये देखील स्पेस भरपूर आहे. तर याचं मटेरियल जे आहे ते मेटलचं आहे. गोल्डन येलोमध्ये याचा कलर आहे. आणि यासोबतच वरती देखील असं हे दिलेलं आहे, तुम्हाला दाखवते. तर बघू शकता हे असं वरती लावण्यासाठी दिलेलं आहे. तर याला मी जोडून दाखवते. तर बघू शकता मी याला असं जोडून घेतलेलं आहे. तर दिसायला खूप छान दिसत आहे. तर मला हे पाहिजे होतं. तर अगदी 200च्या आतमध्येच आहे. तर नक्की परचेस करा. तर याला असं हे ओपन करायचं आहे इथं. आणि आतमध्ये बघू शकता याला असा स्क्रू दिला होता. याला असं मी टाईट करून घेतलेला आहे. तर डिझाईन मला खूप छान आवडली याची. तर मस्त याचं प्रोडक्ट आहे. तर खाली देखील बघू शकता अशी छोटीशी वाटी टाईपमध्ये आहे. तर दिसायला खूप छान दिसणार आहे. बघू शकता. तर ही धूपदाणी खूप छान क्वालिटीची आहे. तर नक्की परचेस करा. तर याची फिनिशिंग देखील खूप छान आहे. अगदी 200च्या आतमध्ये याची प्राइस आहे. तर स्वस्तात मस्त तुम्हाला मी वस्तू दाखवत असते. तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि याची जी प्राइस आहे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. तर बेस्ट क्वालिटी आहे, नक्की परचेस करा. यानंतर तुम्हाला पुढचं प्रोडक्ट दाखवते. तर मी हे बघू शकता पॅकेजिंग अशी आहे याची. तर यामध्ये आहे, एक मिनिट. तर बघू शकता मी ही कपूरदाणी मागवलेली आहे. तर क्वालिटी मस्त आहे, छोटीशीच आहे. तर माझ्या हाता एवढीच आहे, बघू शकता. तर याचं जे मटेरियल आहे ते आहे ब्रासमध्ये आहे. याचा कलर जो आहे तो गोल्डन आहे, बघू शकता. तर यावरती डिझाईन जी आहे ती खूप छान अशी दिलेली आहे, हे धरण्यासाठी. आणि पाठीमागं देखील थोडंसं हे असं आहे बघा, हे असं होल्ड करण्यासाठी असं. तर अगदी 150च्या आतमध्येच आहे याची प्राइस जी आहे ती. तर क्वालिटी मस्त आहे. रोजच्या पूजेसाठी मी या वस्तू मागवलेल्या आहेत. तर कमी प्राइसमध्ये आहेत आणि क्वालिटी देखील खूप छान आहे. तर नक्की तुम्ही परचेस करू शकता. तर यानंतर आपण आता नेक्स्ट प्रोडक्ट बघूया. याची पॅकेजिंग अशी आहे. तर हे मी तुळशीसाठी वस्त्र मागवलेलं आहे किंवा पोशाख मागवलेला आहे. तर याला मी ओपन करते. तर बघू शकता हे असं आहे. तर याचा कलर जो आहे तो रेडमध्ये आहे. तर हे जे आहे ते मी तुळशी वृंदावनसाठी पोशाख मागवलेला आहे, वस्त्र मागवलेलं आहे. तर याचा कलर जो आहे तो रेडमध्ये आहे. पूर्ण जसा लाल कलर असतो तसाच आहे. यावरती तुम्हाला लेस दिसत असेल, बघू शकता. तर अशी गोल्डनमध्ये लेस आहे याला. तर लांबी छान आहे याची. याला असं बांधण्यासाठी दोरी देखील दिलेली आहे. तर दिवाळीमध्ये ज्यावेळेस आपण तुळशीचं लग्न करतो तर त्यावेळेस हा पोशाख म्हणून तुम्ही तुळशी वृंदावनला घालू शकता. तर मस्त अशी छोटीशी झालर देखील इथं दिलेली आहे आणि त्याला लेस देखील आहे. ओढणीचं कापड जसं असतं नेटचं, तर त्या पद्धतीनंच याचं मटेरियल आहे. तर क्वालिटी मस्त आहे. तर दिवाळीसाठी किंवा पूजेसाठी तुम्ही हे वापरू शकता. आणि यासोबतच ओढणी देखील दिलेली आहे. तर चांगली एक मस्त याची क्वालिटी देखील आहे आणि लांब आहे. याला देखील अशी लेस लावून दिलेली आहे, बघू शकता. तर समोसा लेस जी असते तर अशी गोल्डनमध्ये दिलेली आहे. तर क्वालिटी मस्त आहे, नक्की तुम्ही परचेस करा. याची प्राइस तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल किंवा याची प्राइस जी आहे ती 150च्या आतमध्येच आहे. तर एकदम स्वस्तात मस्त ही खूप छान अशी वस्तू आहे. तर नक्की परचेस करा.
आता यानंतर आपण नेक्स्ट प्रोडक्ट बघूया। तर यानंतर मी आता तुम्हाला दाखवते। तर हा बॉक्स असा आहे, याची पॅकेजिंग अशी आहे। तर मी उदबत्तीचं जे स्टँड आहे ते मी मागवलेलं आहे। तर याला असं बबल रॅपमध्ये पॅक करून दिलेलं आहे। तर बघू शकता खूप छान असं हे उदबत्तीचं स्टँड मी मागवलेलं आहे। तर उदबत्ती लावल्यानंतर जी राख पडते ना तर ती बाहेर पडू नये किंवा देवघर जे आहे ते घाण होत नाही, त्यासाठी मी हे उदबत्तीचं स्टँड मागवलेलं आहे। तर याचं मटेरियल जे आहे ते मेटलचं आहे। तर बघू शकता खालच्या साईडने हे असं आहे। तर याला असे होल आहेत। तर यामध्ये तुम्ही उदबत्ती अशी ठेवू शकता आणि हे याला असं लावून घ्यायचं आहे। आणि वरच्या साईडला देखील हे टोपण आहे असं वरती, तर हे ओपन होतं। याची प्राइस तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल। तर याचा कलर जो आहे तो गोल्डन आहे, बघू शकता। आणि यावरती असे स्टोन्स आहेत व्हाईट कलरचे। तर दिसायला देखील खूप छान असं दिसणार आहे हे पूजेमध्ये। तर हे जे स्टोन्स आहेत याला तारेने असं याला बांधून घेतलेलं आहे किंवा सिक्युअर करून घेतलेलं आहे। तर पूजेमध्ये ठेवल्यानंतर हे दिसायला देखील खूप छान दिसणार आहे। तर क्वालिटी याची एकदम मस्त आहे। याची प्राइस तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, तर नक्की परचेस करा। आता यानंतर तुम्हाला पुढचं प्रोडक्ट मी शेअर करते। तर हे लास्टचं आहे। तर बघू शकता हे पॅकेजिंग याची अशी आहे। तर खूप मोठं हे पार्सल आहे। तर यामध्ये मी पूजा पूजा करताना बसण्यासाठी आसन मागवलेलं आहे। तर 4चा सेट आहे, बघू शकता। तर बघू शकता हे 4चं सेट आहे, 2, 3 आणि हे 4। तर तुम्हाला मी एक ओपन करून दाखवते। तर बघू शकता हे आसन असं आहे। तर तुम्हाला अंदाज आला असेल। तर यावरती बघू शकता डिझाईन खूप छान आहे। याचं जे मटेरियल आहे ते वेल्वेटमध्ये आहे, मल्टी कलरमध्ये आहे। कलर एकदम मस्त आहे त्याचे। तर अगदी कमी प्राईजमध्ये 200च्या आतमध्येच याची प्राईज आहे। तर पूजा करताना हे बसण्यासाठी आसन मी मागवलेले आहेत। आणि पाठीमागच्या साईडला बघू शकता। तर पाठीमागच्या साईडला असं आहे हे। तर याची शिलाई फिनिशिंग एकदम मस्त आहे। आणि साईडला बघू शकता तर हे असे टसल्स दिलेले आहेत, असे जे दोरे आहेत ते आहेत। तर दिसायला खूप छान दिसतात हे। तर हे पूजा करताना बसण्यासाठी मी आसन मागवलेले आहेत। तर याच्यामध्ये वेगवेगळी डिझाईन आहे, प्रत्येकाची जी आहे ती वेगवेगळी डिझाईन आहे, बघू शकता। तर हा जो आहे तो रेड कलर आहे, रेड आणि येलोमध्ये। याच्यामध्ये ब्ल्यू देखील आहे। तर याची डिझाईन बघू शकता। आणि साईडला असे टसल्स आहेत। आता यानंतर तुम्हाला दाखवते। तर हा एक कलर आहे। तर हा ब्राऊनमध्ये आहे, येलो आणि स्काय ब्ल्यूमध्ये आहे, रेड व्हाईटमध्ये आहे। तर मल्टी कलरमध्ये हे पूजा आसन आहेत। तुम्ही नक्की मागवू शकता, अगदी कमी प्राईजमध्ये आहे। आणि याची फिनिशिंग देखील खूप छान आहे। तर प्राईजच्या मानाने याची क्वालिटी खूप छान आहे। आणि हा जो लास्टचा कलर आहे तर हा मरूनमध्ये आहे, येलो, मरून, ब्ल्यू, व्हाईट असे मल्टी कलरमध्ये हे आसन मागवलेले आहेत मी। तर याची क्वालिटी एकदम मस्त आहे। तर नक्की तुम्ही परचेस करू शकता। अगदी 200च्या आतमध्ये किंवा 300च्या आतमध्येच मी वस्तू मागवलेल्या आहेत। तर स्वस्तात मस्त हा मिशो हॉल तुम्हाला कसा वाटला? पूजेच्या वस्तू ज्या आहेत त्या मी ज्या रोजच्या आपण वापरामध्ये वापरतो किंवा रोजच्या पूजेमध्ये ज्या आपण वापरतो त्याच वस्तू मी मागवलेल्या आहेत। अगदी 200च्या किंवा 300च्या आतमधल्याच आहेत। सगळ्यांची क्वालिटी एकदम छान आहे। तर नक्की तुम्ही परचेस करू शकता। तुम्हाला जर हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।